भरपूर आले आहेत. इथे एक कळी आहे, इथे अजून खूप इथे पण एक येणार आहे. फणसाचं झाड पण लावलं आहे, अजून छोटासाच आहे. लावलेला कढीपत्त्याचं झाड, तिथे आंबा, हा परत आंब्याचं झाड आहे. हा आंबा, हा होता चाफ्याचं झाड. पण अनफॉर्च्युनेटली असं म्हणतात की गाईने तोंड लावल्यावरती झाड मरतं. मस्त एक गुलाब आलाय. इथे पायनॅपल पण लावलाय, नारळाचा, तुळशी, आबोलीचे पण झाड लावलेत. पण असे कोपऱ्या कोपऱ्याला फुलांचे झाड लावलेत. सगळे उंच बनवायला आंबे सुकट ठेवलेत. हा मस्त एक नारळाचं झाड, आंब्याचं झाड, फणसाचंच झाड आहे परत. मग आम्ही आमच्या मालवणच्या आजोबाकडे गेलेलो. हे त्यांचं घर आहे आणि हे त्यांच्या पुढच्या अंगणात आम्ही खेळत होतो. असंच थोडासा टाइमपास केला. हे आमच्या मामा आजोबांचं घर. कढीपत्ते लावले त्यांनी पण. ही बॅक साईड आहे त्यांच्या घराची. नारळाची झाडं, कोकणाच्या ठिकाणी असं घर असणं हे खूप लोकांची इच्छा असते. मस्त त्यांचं घर आहे, बॅक साईड आहे, अंगण आहे पुढे मस्त एक मोठं, आणि रेत आहे. हे बघा मस्त एकदम. तर आम्ही आलो इथे मालवणाच्या फिश मार्केटमध्ये. आणि हे बघा, हे सुके मच्छी आहेत. हे बघा पापलेट, हलवा, सिमई, हे बघा माखली, हे प्रॉन्स, मोठे हलवे, ही मुशी आहे, शार्कफिश, हे सुके. सगळीकडे तेच मिळेल तुम्हाला. किती जास्त गर्दी आहे. ती फिश कट करून देते. हे सगळे फिश कट करणार आहेत. हे बघा, आणि जी फ्रोझन जी मच्छी ते कापतायत ना, ती फ्रोझन आहे, कारण की त्यामधनं रक्त नाही निघत. ते बघा, आणि दुसरी ज्याच्यामधनं रक्त निघतं त्या फ्रेश असतात, असं आमच्या मामा आजोबांनी सांगितलं. जयवंत तांडेल तो इथे फिशचा लिलाव करतो. हे बघा, इकडे मोठे प्रॉन्स आहेत. इथे पण आहे बघा. हा आहे मालवणचा बीच, दांडी बीच. आणि घेतली इथे भेटणारी कुल्फी. फ्लेवर कोणता आहे कळत नाही आहे, पण कुल्फी थंड आहे म्हणून मला वाटतं.
आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.